सन्माननीय उद्योग मंत्री आमदार उदय सामंत यांच्याबद्दल उबाटाचे उमेदवार बाळ माने यांनी जो गैरसमज पसरवला होता त्याला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषदेचा मी संकल्प केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी बाळ माने यांनी मीडिया पोर्ट नावाची जी संस्था स्थापन केली 2013ला आणि बंदर अधिकाऱ्यांकडून जी जागा घेतलेली आहे 52-55 एकर सुमारे, त्याच्यावर पत्ता आहे त्या मीडिया पोर्टचा कमलाश्रम झाकी मिऱ्या असा. आता कमलाश्रम झाकी मिऱ्याला कोण राहतो याची सर्वांना मला वाटतं तालुक्यात कल्पना आहे. आणि आपण पोर्ट करायचं होतं, आपलं स्वतःचं पोर्ट करायचं आहे म्हणून सरकारी पोर्ट नको आणि त्याच्यासाठी लोकांच्या भावना भडकवायच्या, लोकांचे गैरसमज करून द्यायचे मिऱ्यावाची की पोर्ट झालं तर तुमचा गाव उठेल, तुमची घरं जातील, संपूर्ण भाटी मिऱ्यापासून सडा मिऱ्यापर्यंत तुमची घरं जातील, तुमच्या रस्त्याने ट्रेलर जातील तेव्हा त्रास होईल, अपघात होतील, इथं शिमगा बंद पडेल, तुमच्या होळी जाणार नाही, पालखी बंद होणार, इथपर्यंत सगळं झालं. आणि त्याच्यानंतर सगळीकडे बॅनर लागले मिऱ्या वाचवा, एअरपोर्टपासून मिऱ्या वाचवा MIDC पासून. मग मला काय म्हणायचं आहे की जर मिऱ्या वाचवा असं सरकारी पोर्ट होणार होतं, त्याच्यातून मिऱ्या गिळंकृत जर करणार असेल सरकार तर ह्यांच्या पोर्टपासून काय होणार आहे? हे मिऱ्याची जमीन घेऊन हे काय हवेत पोर्ट बांधणार आहेत काय? हा माझा प्रश्न आहे त्यांना आणि तो आपल्या मार्फत मला मिऱ्यावासियांना पण पोचवायचा आहे आणि त्यांना पण. आणि हे त्याने नाही असं कधी आज इलेक्शन 2-5 वर्षांनी येतो, आपण इथंच राहणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ते म्हणतील त्या देवळात येऊन त्यांनी सांगावं की हा प्रोजेक्ट माझा नाही, मी सगळ्या ह्याच्यातनं निवृत्ती तुमच्या समोर त्यांच्या पायावर डोकं ठेवीन, बा माझ्याकडनं चुकी झाली असं त्यांनी सांगावं. बहिणीच्या देवळात हल्ली शपथा घेतल्या जात नाही राजकीय, बरोबर? तटाच्या बाहेर त्या कमानीत थांबून जरी बोलले, फक्त त्याला आपण सर्व माझे बंधू भगिनी पत्रकार पाहिजे, त्यांच्या समक्ष व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी MIDC जमीन ॲक्विजिशन करणार होती. त्या बाबतीत सध्याचे उबाटाचे उमेदवार यांनी गावातल्या लोकांमध्ये एवढा गैरसमज पसरवला मीटिंग घेऊन की गाव उठणार, देवळं उठणार, हे सगळं शिमगा बंद होणार. आणि तो गैरसमज पसरवण्यामागचं कारण काय हे जेव्हा आम्ही शोधलं तर 2012-13ला 20 मार्च 2013चा बॉन्ड पेपर आहे. यांनी स्वतः मिऱ्यावरची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची जवळजवळ 52-55 एकर जमीन, या 52-55 एकर जमीन स्वतःच्या मिऱ्या पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडसाठी घेतली. त्याचा पुरावा आमच्याकडे त्यांनी केलेलं MMB बरोबरचं ॲग्रीमेंट अजित आणि 17-18 सालापर्यंत त्याचं जे काय वार्षिक भाडं ठरलेलं होतं ते देत होते. 18चं भाडं थकलेलं होतं. त्याची नोटीस प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ रत्नागिरी यांनी व्यवस्थापक मेसर मीडिया पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड मीरा बंदर रत्नागिरी हे पत्र मी आपल्याला सगळ्यांकडे दिलेलं आहे. लीज रेट रक्कम भरणा करण्याबाबत
ती रक्कम होती 13,76,454 रुपये आणि ती 29/10/2024 रोजी भरण्यात आली. आता माझ्या सकट तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला असेल, साहेबांनी आणलेल्या मिऱ्यावर होणाऱ्या इंटरनॅशनल पोर्टला विरोध करायचा, इंटरनॅशनल पोर्टला विरोध करायचा. मग ह्या पोर्टमधून काय होणार होतं असं वेगळं? ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला दिलेली जी कॉपी आहे त्या ह्याच्यात त्यांच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन होत्या. त्याच्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळं, अगदी उसाच्या मळीपासून बॉक्साईटपर्यंत सगळं इम्पोर्ट करायचं. मी ट्रक मालक आहे. 2014मध्ये यश ट्रान्सपोर्ट या नावाने बालमानेने स्वतःचा ट्रान्सपोर्ट चालू केलं होतं आणि आमच्या जयगड परिसरातले असंख्य गरीब लोकांना स्वतः ट्रक घ्यायला लावले. अगदी इथून कोल्हापूरला नेऊन त्या लोकांना ट्रक घ्यायला लावले. ते ट्रक स्वतःकडे लावून घेतले आणि त्यांचं जवळजवळ 2 ते 2.25 वर्षाचं भाडं स्वतःच्या खिशात ठेवून, म्हणजे माझं स्वतःचा एक ट्रक होता, माझे एकट्याचे 6,40,000 रुपये 2 वर्षाचे आहे. त्यावेळी आमचे फोटो पेपरमध्ये आले. त्यावेळी आम्ही त्यांना पुन्हा विचारणं केलं की बाबा रे, तुम्ही आम्हाला असं सांगितलं की आम्ही त्यांचे हप्ते भरतोय, ड्रायव्हरचा पगार देतोय आणि ट्रक नील करून देतो. तर त्यावेळी त्यांनी पूर्णपणे हातवर केले. तेव्हापासून आम्ही आजपर्यंत त्यांचा पाठपुरावा करतोय पैशाचा. आजही पैसे मिळालेले नाही. खंडाळा ते जयगड या वाटा जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ 1.25 ते 1.5 कोटी रुपये हे बालमाने देणे आहेत लोकांचे. आमच्या ट्रक मालकांबरोबर पर्सनेटवाले असतील त्यांची सुद्धा त्यांनी फसवणूक केलेली आहे. ते पर्सनेट ते जयगड मच्छीमार सोसायटीचे व्हाईस चेअरमन बसलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला आता सांगतीलच. मी एक जयगडचा राहणार आहे आणि मी मिनी संघटनेमध्ये एक सदस्य आहे आणि जयगड फिशरमॅन सोसायटीचा व्हाईस चेअरमॅन आहे. या बालमानेने आमच्याकडनं 2017ला 30 लाख रुपये घेतले. हे तुम्हाला लायसन देतो, यांच्या घरी नेऊन आम्ही रात्री पैसे दिले आमच्या पूर्ण संघटनेच्या 4 लोकांना. आजपर्यंत आमचं लायसन तर भेटलंच नाही आणि आमचे पैसेसुद्धा दिले नाही. वारंवार त्यांच्या मागे जाऊन ना करतो करून हा विषय त्यांनी काय दाबून टाकला नाही. आम्हाला आजपर्यंत पैसे दिलेले नाही. जयगड आणि रत्नागिरी इकडचे आम्ही सर्व मिनी संघटनावाले त्यांना पैसे दिलेले आहेत. पैसे देऊन कधी दिलेले आहेत पैसे? 2017. मग आता जसं किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली. मग 7 वर्षात तुम्ही काय केलं? त्यांच्याकडे गेलो आम्ही, पाठपुरावा केलेला. आमचे संघटनेचे अध्यक्ष आहेत बिलाल सोलकर, खलील सोलकर, यांच्या मार्फत आम्ही त्यांच्याकडे संपर्क साधलेला. पोलीस स्टेशनला तक्रार केली? लायसन मिनी संघटनेचं, मिनी पर्सनचं. मिनी म्हणजे बालमाने त्यावेळी सत्तेमध्ये होते, ते बोलले मी करून देतो तुम्हाला. काय करून देणार होते? लायसन काढून देणार होते. काढून मिनी पर्सनेट बंद आहे ना? हां, मिनी पर्सनेट बंद आहे ना? मिनी पर्सेंट बंद कुठे? मिनी पर्सेंट बंदच आहे, पण ते लायसन देणार होते म्हणून आम्ही त्यांना पैसे दिले. पण त्याचा काय तुमच्याकडे कागदोपत्री पुरावा काय? किती जणांचे पैसे? 6 वर्ष 20-25 लोकांचे, 30-40 लोकांचे पैसे होते. प्रत्येकी किती काढलेले? प्रत्येकाने 30-30 हजार रुपये काढले. 6 वर्षात कधीच काय बोलले नाही का? कायच नाही. शराफत गडबड आहे. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझा 2013 सप्टेंबरपासून यश ट्रान्सपोर्टमध्ये माझा ट्रक त्यांच्या बालमाने त्यांच्यामध्ये लागलेला होता. जयगड ते धारवाड कोळसा वाहतूक येत होती आणि बरेच वेळेला त्यांनी आमचे पैसे म्हणजे झाल्यानंतर आठवड्यात सुरुवातीला द्यायचे. त्याच्यानंतर 2014ला 23/10/2014 रोजी जेव्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान भारताचे त्यांच्या प्रचारासाठी जेव्हा रत्नागिरीमध्ये आले होते तेव्हा आम्हाला त्यांनी चेक दिले 1 लाखचं. त्याचा माझ्याकडे अजून पुरावा आहे. तेव्हा आमचे 3.5-4 लाख रुपये माझे स्वतःचे होते. त्याच्यानंतर त्यांनी मला 50,000चा चेक दिला जेव्हा मी चेक घेऊन गेलो. पण ते चेक रिटर्न दिलं ना अजून माझ्याकडे आहे, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. स्वतःचे माझे 2 ट्रक असताना वारंवार त्यांच्याकडे संपर्क साधत होतो.
त्यावेळेला देतो पण आजपर्यंत ते पैसे अद्याप त्यांनी दिलेले नाही. त्याच्यामुळे आमचे ट्रक बँकेचे हप्ते थकले, NPA मध्ये गेले, आमचे बँकमध्ये फोटो लागले. तेव्हाही त्यांच्याशी संपर्क साधलेला आपण सर्वांनी मिळून, तरी सुद्धा ते काय पैसे द्यायचं नाव घेतला नाही. किती पैसे चेक बाउन्स झाले तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार का नाही केली? तक्रार ह्यासाठी नाही केली की आमचे पैसे होते जास्त आणि आमचा चेक होता 1 लाखाचा आणि काही लोकांना जे 1 लाखाचा जेव्हा 25 चेक त्यांनी वाटप केले, ते काही लोकांनी 2-3 लोकांनी केस केले होते, त्यांचे पण पैसे होते जास्त, पण त्यांनी केस केल्यामुळे त्यांना फक्त 1 लाख रुपये दिले गेले. त्याच्यामुळे बाकी लोकांनी त्यांच्यावर केस केले नाही. एकूण किती पैसे येणार होते? साधारण जयगड वाटड खंडाला परिसरातले माझ्या माहितीप्रमाणे 90 लाख च्या पुढे. त्याच्यामुळे आमचे ट्रक बँकेने ओढून घेतल्यानंतर ते आमचे ट्रकचं व्हॅल्युएशन त्यावेळी 17 लाख रुपये होतं, काही जणांचं 20 लाख होतं, पण ते कवडीच्या मुलाच्या भावामध्ये ते ट्रक लिलावामध्ये 3 लाख 4 लाख असं हे केलं बँकेने. तुम्हाला ही शेवटचा क्षण का आठवला पत्रकार परिषद घेऊन हे करायचं निवडणुकीचाच? नाही, निवडणुकीसाठी पत्रकार परिषद नाही घेतली, याच्या पुढे पण भेटलो मी त्यांना. ते देतो कधी देणार आमचे पैसे हो? पण आमच्या पैशांनी एका इलेक्शन लढवायचंय का ना? लोकांचे पैसे ठेवून कधी माणूस निवडून येऊ शकत नाही.